महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, सम्राट अशोक, सुभेदार रामजी आंबेडकर, माता भीमाई, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, संत गाडगेबाबा यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आज बाणाईतर्फे ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला या संस्थेचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी प्रथमच बाणाईचा आभारी आहो आणि बाणाईचे अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या विचारमंचावर विराजमान बाणाईचे अध्यक्ष सन्माननीय गेडाम साहेब, बाणाईचे सचिव सन्माननीय इंगळे साहेब, त्याचबरोबर विचारमंचावर विराजमान खूप महत्त्वपूर्ण अशा व्यक्ती सन्माननीय सत्कारमूर्ती ताराचंदजी खांडेकर साहेब, जे.एस. पाटील साहेब, त्याचबरोबर फुलझेले साहेब, राज गडकर साहेब, मार्शल सारीपुत्त आणि बाणाईचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत गेल्या असणाऱ्या 30 वर्षापासून एक सामाजिक चळवळीच्या अनुषंगानं सोबत देत असलेले सन्माननीय अशोक इंगळे सर आणि ऐतिहासिक प्रतिष्ठानचे फील्ड ऑफिसर महेश कुमार तायडे, राजू ओइंबे, त्याचबरोबर ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या महाविद्यालयामध्ये जर्नलिझम विषय शिकवित असलेल्या प्राध्यापिका. बाय द वे, मी इथं बसलेलं असताना मी पाहिलं की अलका मॅडम देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि सोबतच या बाणाईची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी असणारी जी टीम आहे, प्रतिनिधी मंडळ आहे, सन्माननीय खोब्रागडे साहेबांच्या सोबत ऐतिहासिक प्रतिष्ठानला बाणाईने व्हिजिट दिलेली आहे. मी प्रथमच आपणाला देखील सांगतो, नम्र विनंती करतो सगळ्यांना, आणि हा व्हिडिओ जो देशभर जाईल त्या तमाम असणाऱ्या बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या सन्माननीय पुरोगामी अनुयायांना की आपण एक वेळ तरी अकोल्याला येऊन हे आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे, या प्रतिष्ठानला व्हिजिट द्यावी, ते समजून घ्यावं, काही मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शन करावं, आणि ही आपली खरी स्वाभिमानाची असणारी जी काही चळवळ आहे ती पुढे नेण्यासाठी सहकार्य करावं, अशी प्रथमच मी आपणा सगळ्यांना एक विनंती करतो आहे. माझ्या मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम महाळ क्रांती शताब्दी वर्ष महोत्सवाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपण जाणीवपूर्वक समाजामध्ये काम करणारी जी जी मंडळी असेल आपल्या नजरेपुढे, तर त्यांचा सत्कार आपण आयोजित केलेला आहे. हे अत्यंत उत्तम अशी आम्हा लोकांना प्रेरणादायी असणारी बाब आहे. आता जे.एस. पाटील साहेबांनी शेवटचं विधान केलं आहे की या सत्कारातून मी प्रेरणा घेईल, आणि म्हणून खरंच हा एक तोलामोलाचा सत्काराचा कार्यक्रम आहे. याच्यातून ज्यांचा सत्कार आपण करत आहात, निश्चितच त्यांना अजून ऊर्जा मिळणार आहे, अजून त्यांनी ट्रॅकवर राहून काम करावं, अशा प्रकारची मानसिकता त्यांची अजून प्रबळ
होण्यास सहकार्य मिळणार आहे, मदत मिळणार आहे. आणि म्हणून आपण खरोखर धन्यवादास पात्र आहात. माझ्या मित्रांनो, महाड क्रांती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी केलेली आहे आपल्यासाठी, या देशासाठी, या विश्वासाठी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आपल्याला माहीत आहे की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आणि म्हणून त्या असणाऱ्या इतिहासापासून आपण निश्चितच काहीतरी अत्यंत अनमोल असं काम जीवनामध्ये केलं पाहिजे असं आपणाला प्रत्येकाला वाटणार आहे. मनुष्य जो आहे, हा आंबेडकरी समाज जो आहे, हा या देशातील तमाम समाजासाठीचा एक अनुकरणीय असा आदर्श समाज आहे. हा राष्ट्रीय समाज आहे. आपल्यामधल्या असणाऱ्या ज्या उणिवा आहेत त्या आपल्या उणिवा आहेत. त्या उणिवा आपण दूर करणार आहोत. हा आपल्या घरातील मुद्दा आहे की जसं विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले तर तो त्याच्यावर चिंतन करतो, त्याच्यावर विचार करतो, त्यातून मार्ग काढतो आणि पुन्हा प्रयत्न करतो की नंतरच्या परीक्षेला मला जास्त मार्क्स कसे मिळतील. परंतु हा जो विद्यार्थी आहे त्याला कमी मार्क मिळालेले असले तरीही तो अन्य तमाम विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श विद्यार्थी असतो. माझ्या मित्रांनो, हे प्रामुख्याने ध्यानी घेणं महत्त्वाचं आहे. हा आपला असणारा आंबेडकरी समाज हा खरा राष्ट्रीय समाज आहे. राष्ट्राचं भान या देशामध्ये ज्या समाजाला वरच्या क्रमांकाचा आहे असा असणारा हा महाराष्ट्रातील बुद्धिस्ट समाज आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे. जसा की एखादा पहिलवान असतो, तो सगळे डावपेच असणारा जो पहिलवान आहे तो खूप उत्तम दर्जाचा पहिलवान आहे. त्याची पहिलवानकी जर इतरांना गडी उतरवायची असेल तर त्या पहिलवानाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती त्याला मिळण्याची आवश्यकता आहे. आणि ती जर त्याला मिळत नसेल तर त्याची पहिलवानकी जी आहे ना ही खालावत जाते. आपण मान्य केलेलं आहे की हा खरोखर उत्तम दर्जाचा पहिलवान आहे आणि म्हणून मग त्याला ज्या बाबींची आवश्यकता आहे त्या बाबी त्याला उपलब्ध करून देण्याची गरज आहे, कारण तो समाजाच्या उपयोगी आहे. तो प्रतिगाम्यांचा पाडाव करणारा पहिलवान आहे. तो प्रतिगामित्व नष्ट करणारा पहिलवान आहे. तो समाजामध्ये चांगले गुण रुजवणारा पहिलवान आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, त्या प्रकारचा तशा प्रकारचा हा आपला असणारा महाराष्ट्रातील बुद्धिस्ट समाज आहे. आपल्या समाजातील साधा रिक्षावाला जरी घेतला ना तर त्या रिक्षावाल्याची बरोबरी इतर समाजातील पंडित देखील करू शकत नाही, कारण त्याच्याजवळ बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचा फार मोठा साठा आहे. तो समानता निर्माण व्हावी तो त्याच्या सामान्य शब्दामध्ये सांगतोय. तो स्वातंत्र्य, बंधुता, न्याय इथं रुजली पाहिजे तो रिक्षावाला अडाणी अज्ञानी देखील सांगतो. आपण सगळे समान आहो हे तो सांगतो. कर्मकांड आपण पाडू नये, अंधश्रद्धा पाडू नये हे तो सांगतो. कोणावरही अन्याय होता कामा नये हे तो सांगतो. बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचार त्याच्या डोक्यामध्ये ठासून भरलेला असतो. तर रिक्षात बसणारा जो मनुष्य आहे ना त्याला देखील तो पैदल रिक्षा धारक देखील एक पाय इकडे करून त्याला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी काय केलं तो रिक्षावाला देखील सांगतो.
असं सांगत असताना तो पंडित ऐकतो आणि एक प्रकारे त्याला सांगतो, रिक्षा बरोबर चालव, रिक्षा बरोबर चालव, तुझी पॅन्ट फाटलेली आहे. माझ्या मित्रांनो, हा पैलवान आहे, पण त्याला ज्या बाबींची आवश्यकता आहे त्या बाबी त्याला प्राप्त झालेल्या नाहीत. तो इतरांसाठी प्रेरणादायी आहे, इतर समाजासाठी प्रेरणादायी आहे. इतर समाज बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या समाजाकडे अत्यंत उघड्या डोळ्यांनी पाहतोय, निरीक्षण करतोय की हा समाज कसा कसा बदलत आहे. कारण त्या समाजाला या विचारांची आवश्यकता आहे. परंतु गेल्या असणाऱ्या 65-70 वर्षापासून, गेल्या असणाऱ्या 65-70 वर्षापासून माझ्या मित्रांनो, आपल्या प्रस्तावना चालू आहेत, हे माझं नम्रपणे म्हणणं आहे. आपल्या प्रस्तावना चालू आहे. आम्ही आता मास्तर लोक आहोत, तो प्रायमरीचा असो का विद्यापीठाचा असो. त्या मास्तरनं वर्षभर जर एखाद्या अर्थशास्त्राची प्रस्तावनाच सांगत बसला तर परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार आहेत त्या लेसनला कधी स्टार्ट करणार आहे तो. केमिस्ट्रीच्या प्राध्यापकानं, मास्तरनं जर वर्षभर फक्त प्रस्तावनाच सांगितली ऑक्सिजन गॅसची आणि विद्यार्थ्यांना कधीच त्या असणाऱ्या लॅबॉरेटरीमध्ये नेलं नाही की ऑक्सिजन गॅस कसा तयार होतो, ते सांगितलंच नाही, तर माझ्या मित्रांनो, हा थेरॉटिकलचा पोर्शन जो आहे ना, हा फक्त काय राहणार आहे, ही प्रस्तावना म्हणून राहणार आहे. ऐतिहासिक प्रतिष्ठान सदैव सांगत असते की असा कोणता ग्रंथ पाहिला का. ताराचंद खांडेकर साहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले, आपण वाचले, आपण अभ्यासक त्यांचे अनुयायी आहोत. असा कुठला त्यांचा ग्रंथ आहे का की ग्रंथ 100 पानाचा आहे आणि प्रस्तावना 150 पानाची आहे. या जगात असा कोणता ग्रंथ नाही आहे. 500 पानाचा ग्रंथ असेल तरी जास्तीत जास्त 1, 2, 3 पानं प्रस्तावना राहील. पण त्या लेखकानं केवळ प्रस्तावनेतच पल्हाळ लावलं तर माझ्या मित्रांनो, त्या ग्रंथाला ग्रंथ कोणी म्हणणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे होते, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, हे गेल्या असणाऱ्या 65-70 वर्षापासूनची असणारी प्रस्तावना तुम्ही आपण ऐकत आहोत. तर मी देखील LRT कॉमर्स कॉलेज अकोल्यामध्ये महाराष्ट्रातले विद्वान 35 वर्ष, महाराष्ट्रातले तमाम विद्वान त्या ठिकाणी व्याख्यानाला बोलावले महापरिनिर्वाण दिवसाला. खूप आवश्यकता आहे या बाबीची, तर आवश्यकता आहेच आहे. प्रबोधनाची आवश्यकता नाही असं कोण म्हणणार आहे. प्रबोधनाची आवश्यकता तर आहेच. तर जागृतीचा विस्तव आहे, तो विजू देता कामा नये, हे बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला. परंतु मी जर जागृतीचं काम करत आहो वर्षभर, आयुष्यभर, तर मला आपण विचारलं पाहिजे की बाबा तू देखील काही करत असशील ना. मग याप्रमाणे तू जे विचार मांडतो आहे ते विचार मांडतो त्याप्रमाणे गेल्या असणाऱ्या 50 वर्षापासून तू विचारच मांडतो आहे, तर तू काही जमिनीवर उभं राहून काही प्रॅक्टिकल वर्क, लॅबॉरेटरीचं काही काम केलं असेल ना. का फक्त बाबा प्राध्यापक भारसाकडे सर्टिफिकेटच देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ना, यांच्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, त्यांचा एवढा जागतिक अर्थशास्त्रज्ञ कोणी नाही, तर मी सर्टिफिकेट देणार हो का काय. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमचे असणारे सामाजिक स्वरूपाचे, आर्थिक स्वरूपाचे, सगळ्या बाबतीतले विद्वान आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, तर मी समाजामध्ये अर्थशास्त्राचा कोणता पैलू रुजवला. जसं रिक्षावाल्याचं मी उदाहरण दिलं, तर त्या पद्धतीनं हा समाज शैक्षणिक बाबतीमध्ये, आर्थिक बाबतीमध्ये कुठं स्टँड केलेला आहे आपण. ही स्टँड करण्याची जबाबदारी कोणाची आहे.
फार सूक्ष्म उदाहरण जर आपण दिलं माझ्या मित्रांनो, हे मुद्दा म्हणून मी आपल्याला सांगतो की महाडची क्रांती जी आहे की आम्हाला पाणी देखील मिळू देत नव्हते कोणी, पाणी पिऊ देत नव्हती कोणी. मग आता पाणी उपलब्ध आहे का? आमचा समाज कोणतं पाणी पितोय? पाण्याचं स्वरूप बदललं जरूर, उपलब्धता आहे, नदीवरची उपलब्धता आहे, नाल्यावरची उपलब्धता आहे, झिऱ्याची उपलब्धता आहे, हापशीची उपलब्धता आहे. पाणी पिण्याचं अंतर आपण कमी केलं का? मुद्दा असा आहे की आपल्या असणाऱ्या मागासवर्गीय असण्याच्या ज्या काही संकल्पना आहेत, कम्पॅरेटिव्हली सो कॉल्ड जे उच्चभ्रू स्वतःला समजतात, त्यांच्यामध्ये आणि आपल्या समाजामधलं जे अंतर आहे ते सदा सर्वदा कायमच नाही तर ते वाढत चाललेलं आहे. मागासवर्गीय स्वरूपाची असणारी संकल्पना त्यांच्या दृष्टीमध्ये ती कायमच आहे. याचं कारण काय असलं पाहिजे? भारत बुद्धमय करीन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भारत मी बौद्धमय करीन. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर माहीत होतं की आपलं आयुष्य, मग त्यांनी केलेली प्रतिज्ञा खोटी आहे का? अनेक लोक स्वतःच्या समाधानासाठी बिचारे हे करतात की स्वतःची पाठ स्वतः थापटणे त्याला म्हणतात. संविधानामध्ये तमाम असणारा बुद्ध धम्म जो आहे त्या पद्धतीनं बुद्धाचा विचार त्या ठिकाणी मांडला, रुजवला. मग एक प्रकारे भारत बुद्धमय झाला, म्हणजे मी जबाबदारीतून बाजूला झालो. आता भारत बुद्धमय झालेला आहे. अशा प्रकारच्या असणाऱ्या वल्गना ज्या आहेत ते यासाठी करण्यात येतात की आपल्याला त्या कार्यापासून स्वतःला दूर ठेवता आलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, कोणताही असणारा चळवळीचा गाडा चालवत असताना ती चळवळ अंगावर, तो गाडा अंगावर उलटणार नाही याची दखल चळवळकर्त्यांनी, गाडा हाकणाऱ्यांनी घ्यावी. एकीकडे हे सांगितलं की शिक्षण ही दुधारी तलवार आहे. सकाळी बोके साहेबांनी खूप जबरदस्त व्याख्यान दिलं, मला खूप बरं वाटलं, मी त्या व्याख्यानाला हजर राहू शकलो. म्हणजे काय आहे, त्यांनी शैक्षणिक दृष्टिकोनातून असलेला जो समाज आहे त्याचं खूप चांगलं विश्लेषण बोके साहेबांनी केलेलं आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण प्रतिष्ठानची मांडणी आजच्या असणाऱ्या महाड क्रांतीच्या दिनी हे कशा प्रकारे झालेली आहे ही आपणाला मी सांगत आहोत. ते आपलं प्रतिष्ठान आहे. मी पहिल्यांदा सांगितलं आहे की हा असणारा बुद्धिस्ट समाज या समाजासारखा उत्तम दर्जाचा समाज देशामध्ये नाही आहे. आपल्याला चांगलं वाटावं म्हणून नाही सांगून राहिलो मी, आपल्याला चांगलं वाटावं म्हणून नाही आहे. उणिवा असतील ते आपल्या उणिवा आहेत, त्या उणिवांचं निर्दालन कसं करायचं ते आपण ठरवणार आहोत. पण कम्पॅरेटिव्हली या देशासाठी ललांभूत ठरणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला समाज आहे. या समाजाचं बोट धरून अन्य समाजाला आज ना उद्या चालावं लागणार आहे माझ्या मित्रांनो. आणि म्हणून मग आपल्याला आपली तयारी करण्याची गरज आहे. आपल्याला त्या पद्धतीनं तयारी करण्याची गरज आहे. मागासवर्गीय शब्दाची असणारी सामाजिक दृष्टिकोनातून व्याख्या केव्हाचीच बदललेली आहे. कोण म्हणतंय की ते उच्चभ्रू समाज आहे, कोण म्हणतो तो उच्च श्रेणीचा समाज आहे. जो भेदाभेद मानतो, जो विषमता मानतो, जो अत्याचाराला तयार असतो, जो बंधुता मानत नाही, जो समानता मानत नाही, अशा प्रकारच्या समाजाला आपण उच्च दर्जाचा समाज म्हणणार आहोत का? उच्च दर्जाचा समाज देशामध्ये कोणता असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धिस्ट समाज आहे माझ्या मित्रांनो. सर्वोच्च श्रेणीचा समाज आपला हा समाज आहे. आणि म्हणून मग आपल्याला आपल्या समाजाचं मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. इतिहास ध्यानात घेऊन आपल्याला मूल्यमापन करावं लागणार आहे
आणि रोगापेक्षा इलाज जालिम असला पाहिजे, या गोष्टीकडे आपलं भान असण्याची जास्त आवश्यकता आहे. रोग वाढत चालला, इलाज काहीतरी तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो, असा इलाज चालू आहे. आपला समाज सगळ्या बाबतीमध्ये समर्थ आहे माझ्या मित्रांनो, खूप समर्थ आहे. मला सांगा, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे विनामूल्य शिक्षण मिळालं, स्कॉलरशिप मिळाली, नोकरी मिळाली. किती लोकांना मिळाली? जे काही पर्सेंटेज आहे, साधं एस सीचं उदाहरण जर दिलं, एस सीमध्ये असणाऱ्या केवळ बुद्धिस्ट समाजाचं उदाहरण दिलं तरी आपण 6-7% वर नोकऱ्यावर नाही आहे. मग असणाऱ्या 90-95% समाजाचं काय? तो वाऱ्यावर सोडला का काय आपण? आता असंघटित क्षेत्राचं उदाहरण दिलं या ठिकाणी जे.एस. पाटील साहेबांनी, त्यांचा लढा त्यासाठी देखील आहे. तर हा 90-95% समाज हा तुमचा आपला असणारा या देशाचा मानवतावादी समाज आहे ना. हा मानवतावादी समाज आहे, हा राष्ट्रीय समाज आहे. मग हा राष्ट्रीय समाज जर लुळा पांगला राहिला तर माझ्या मित्रांनो, या देशाला बौद्धमय कसं करणार आपण? ती जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावर टाकलेली आहे. आज आपण जर असं म्हणतो, एखाद्या मातंग समाजाच्या परिवाराला, एखाद्या चर्मकार समाजाच्या परिवाराला, एखाद्या वाल्मिकी समाजाच्या परिवाराला की का हो, गेल्या असणाऱ्या एवढ्या 35-40 वर्षापासून तुम्ही नजरेनं पाहून राहिले की आम्ही बुद्ध जयंती साजरी करतो, बुद्धाचा विचार मांडतो, बाबासाहेबांचा विचार मांडतो, फुलेंचा विचार मांडतो, तमाम असणाऱ्या तमाम समाजाचे महापुरुषांना आम्ही मानतो, त्याप्रमाणे वागतो, तर तुम्हाला हे दिसत नाही का? तो म्हणेल काय झालं? नाही नाही, आम्ही बुद्धिस्ट झालो 1956 पासून, तुम्ही डोळ्यानं पाहून राहिले, तुम्हाला वाटत नाही काय की तुम्ही बुद्ध धम्माचा स्वीकार करावा? असं साधं आपण एखाद्या वेळेस विचारा. मी कल्पनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला उत्तर देतो. तो काय म्हणू शकेल? तो हे म्हणेल, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही बुद्ध धम्माचा स्वीकार केला हे करेक्ट आहे, पण गेल्या असणाऱ्या 65-70 वर्षापासून तुमच्या समाजाच्या हातचा कटोरा गेला नाही हे आम्हाला दिसून राहिलं. तुमच्या समाजाच्या हातचा कटोरा गेला नाही, तुमच्यावरचे अन्याय अत्याचार कमी झाले नाही, तुमच्यामध्ये असणारं ऐक्य दिसत नाही, तुमच्यामध्ये असणारी जाती उपजाती कमी झाल्या असं आम्हाला दिसत नाही. मग आता आम्ही बुद्ध धम्म स्वीकारून आर्थिक विकलांगताच आम्ही स्वीकारावी, पत्करावी असं तुम्हाला वाटते का? असं तो म्हणणार नाही. हे कशावरून? या महाराष्ट्रातल्या जरी आपण पाहिल्या तर झोपडपट्ट्या आपल्याच वाढत आहेत. आपल्या समाजाच्या प्रॉपर्ट्या कोणत्या? तर जागा शितून घ्या, त्याच्यावर इमला बांधा आणि मग तो दाखवतो की या ठिकाणी माझं घर आहे, त्या ठिकाणी माझं घर आहे. मी रिक्षा जरी ओढत असलो तरी अशा अशा प्रकारची माझी प्रॉपर्टी आहे. मग त्याला म्हणायचं आपण 7/12 आहे का? पण ते भेटत नाही का? ती जागा गव्हर्नमेंटची आहे आणि आमचा फक्त इमलाच आहे. आता तर आपल्या आरक्षणधारी लोकांच्या रिटायरमेंटच्या नंतरचे प्रॉब्लेम तयार होऊन राहिलेले आहेत. म्हणजे मला सगळं शिक्षण बाबासाहेबांनी द्यावं, नोकरी बाबासाहेबांनी द्यावी, आणि तरी मला कळून नाही राहिलं की मी या असणाऱ्या आमच्या 90% असणारा गोरगरीब समाज जो आहे, जो आर्थिक बाबतीमध्ये अडचणीत आलेला आहे, शैक्षणिक बाबतीमध्ये अडचणीत आलेला आहे, तर त्यांना वर आणण्यासाठी मी काय करावं हे मला कळून नाही राहिलं. मग आता कोणाला कळणार आहे? मग बोके साहेबांनी सांगितलं त्यात काय चूक आहे? मला कळून नाही राहिलं. कळायला पाहिजे कोणाला? मला. मी शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण घेतलं, पगार घेतला. इतरांना असणारा 15,000 20,000 पगार आहे, मला 2 लाख 3 लाख पगार आहे. तो असणारा 8वी 9वी 10वी 12वी झालेला आहे, मी तर माझ्या डिग्री मोजत राहा.
मग आता मला कळून नाही राहिलं तर आता कळणार कोणाला? मग त्या समाजाची जबाबदारी कोणाची आहे? आपलेच आवत भाऊ, मावत भाऊ, चुलत भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ हे सगळे आहेत का नाही ते 90%? मग या समाजाचा उत्कर्ष कसा व्हावा? होऊ शकतो का नाही? तर माझ्या मित्रांनो, अत्यंत नम्रपणे इकडे सांगितलं देखील होऊ शकतो आणि आपल्यावर जास्त जबाबदारी न येऊ देता देखील होऊ शकते. आज 65-70 वर्ष मी नम्रपणे सांगतो ते वेस्ट गेलेले आहेत, हे माझं म्हणणं आहे. मी माझ्यासाठी लढलो. मी प्राध्यापक असूनही माझ्यासाठी, मी म्हटलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक संघटना 5 जिल्ह्याची काढली. अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ वगैरे वगैरे. कोणासाठी? उच्च दर्जाच्या शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी. कशासाठी? प्राचार्य बरोबर वागवत नाही, मला शोकॉज नोटीस भेटली, मला सस्पेंड केलं, मला रिमूव्ह केलं, मला वागणूक चांगली मिळत नाही. मग आता माझ्यासारख्या एवढ्या असणाऱ्या डिग्र्या घेणाऱ्या माणसाला जर वागणूक चांगली मिळत नाही तर मग त्या असणाऱ्या झोपडीतल्या माणसानं काय करावं? म्हणजे माझा दर्जा मला जर वाढवता आला नाही, माझ्या शब्दानं प्राचार्यांनी देखील म्हणावं की नाही, या ठिकाणी असणारा जो विषय आहे त्या विषयामध्ये अव्वल दर्जाचा कोण प्राध्यापक असेल तो भारसाकडे आहे, असं त्यानं म्हटलं पाहिजे. माझी वर्तणूक इतरांना सांभाळून घेण्याची असली पाहिजे, कारण मी त्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे. मी तेथील कॉलेजचे आणि आजूबाजूच्या कॉलेजच्या लोकांचे प्रश्न मी स्वतः सोडवता आले पाहिजे. पण शिक्षण नोकरी भेटल्यानंतर मी लढतो जिंदगीभर कोणासाठी? माझ्यासाठी. मग त्या लोकांनी काय लढायचं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत सोपा फॉर्म्युला सांगितलेला होता आपल्याला आणि सांगितलेला आहे. त्याच्याकडे मी स्पष्टपणे सांगतो माझ्या मित्रांनो, आपल्यासह मी देखील आपल्यासोबत आहो. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की चुकून दुर्लक्ष झालं. बाबासाहेबांचे ग्रंथ वाचले, ताराचंद खांडेकरांचे ग्रंथ वाचले, केशव मेश्रामांचे ग्रंथ वाचले, भाऊ लोखंडेंचे ग्रंथ वाचले, रूपा कुलकर्णींचे ग्रंथ वाचले, गंगाधर पानतावणेचे ग्रंथ वाचले, दामोदर मोरेंचे ग्रंथ वाचले, अरुण कांबळेंचे ग्रंथ वाचले वगैरे वगैरे. महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे ग्रंथ आणि बाबासाहेबांचे ग्रंथ वाचले. आणि त्यात काय एक वाक्य आलं नव्हतं का? बाबासाहेबांचं एकही वाक्य आलं नाही त्या ग्रंथांमध्ये. महाराष्ट्र शासनानं देखील जे ग्रंथ संपदा काढली, व्हॉल्युम्स काढले, ते वाचले, भाषणं दिले, ओरडू भाषणं दिले, स्वतःला त्याच्यामध्ये झोकून दिलं. त्यात एक वाक्य नाही आलं का? आपल्या समाजाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी आपल्या कमाईचा नियमितपणे 20वा हिस्सा दिला पाहिजे, हे वाक्यच नाही आलं त्यात. ओ काय मागितलंय बाबासाहेबांनी? 100तले 5 रुपये मागितले ना. 20वा हिस्सा म्हणजे किती? 100तले 5 रुपये. असं म्हटलं 100तले 5 रुपये तर आताच काढून देते माणूस, हे घे 5 रुपये. पण असं आहे काय? ओ प्राध्यापक भारसाकडे, तुला 3 लाख पगार आहे, 3 लाख पगार आहे, त्याचा 20वा हिस्सा महिन्याचे 15,000. 35 वर्ष नोकरी केली, 15,000 गुणिला 12 गुणिला 35 वर्ष दिले का? तो 20-25 लाख रुपये. 5-6 कोटी रुपये तूच घेतले. बाबासाहेब म्हणतात 95% तुमच्याकडे राहू द्या. तुम्हाला तुमचा दर्जा मेंटेन करायचा आहे. तुमचं घरदार चांगलं असलं पाहिजे, तुमचे मुलं चांगले असले पाहिजे, त्यांचे दप्तरं चांगले असले पाहिजे, त्यांचे कपडे लत्ते चांगले असले पाहिजे, इतर समाजात जावं लागते, तुमचा दर्जा हा चांगला दिसला पाहिजे. आणि म्हणून 95 रुपये तुम्ही ठेवा. लाख पगार असेल, 95,000 तुम्ही ठेवा. 5,000 नियमितपणे या गरीब समाजाच्या उन्नतीसाठी खर्च करा. नियमितपणे. कसा खर्च करावा? शिकला नाही का भारसाकडे? कसा खर्च करावा म्हणजे पेच पडतो का? शिक्षण नाही घेतलं, उच्च शिक्षण घेतलं, लोकांना गोळा करता येत नाही, लोकांना समजावून सांगता येत नाही. आणि म्हणून मुद्दा असा आहे माझ्या मित्रांनो, 2000 ते 2004 पर्यंत
पहिले आपण 2000 पर्यंत, आता त्या असणाऱ्या परिचयामध्ये आपण पाहिलेला आहे. मी वयाच्या 23व्या वर्षी नोकरीला लागलो लेक्चरर म्हणून. चालू तिथून समाजकार्य, काय समाज सुधार मंडळ, प्राध्यापक संघटना, बहुजन कर्मचारी संघटना, ऑल इंडिया कॉन्फरन्स, कास्ट ट्राईब वगैरे 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 वगैरे. मग मागं उलटून पाहिलं की हे आपण करून काय राहिलो. शिकलो सवरलो तरी माझ्याच प्रश्नासाठी लढून राहिलो. एवढं शिक्षण घेऊनही मी माझ्याच प्रश्नासाठी लढून राहिलो. मी नम्रपणे सांगतो माझ्या मित्रांनो, आणि खुलेआम सांगतो खूप नम्रपणे, एकटा LRT कॉमर्स कॉलेजमध्ये लेक्चरर असताना 35 वर्ष त्या कॉलेजमध्ये नियमाप्रमाणे सगळ्या बाबतीमध्ये साध्या सरस्वतीचा फोटो देखील लावू दिला नाही माझ्या मित्रांनो. RSSच्या कॉलेजमध्ये सरस्वतीचा फोटो देखील लागणार नाही. बाकीचं तर सोडून द्या. पण आपल्या कामामध्ये किती आपण तरबेज असलो पाहिजे. आपल्या कामामध्ये मी नेहमी सांगतो, 6व्या मळीनं या अभ्यासाच्या प्रवृत्तीने तुम्ही शिकवता आलं पाहिजे. तेव्हा तुमचा आवाज जो आहे त्याचा प्रभाव तुमच्या त्या कार्यक्षेत्रावर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. मीच काम चुकार असेल, मलाच काही येत नसेल, मीच आपला असणारा आळशी असेल, मी चाटा देणारा असेल, माझं कोण ऐकणार आहे. परंतु आपला मनुष्य कर्तव्यामध्ये दक्ष आहे हे देखील मी मान्य करतो आहे, हेही करेक्टच आहे. आणि म्हणून हा असणारा 2000 ते 2004 पर्यंत माझ्या मित्रांनो, आपण मागं उलटून पाहिलं की आपलं आतापर्यंतचं आयुष्य हे कसं गेलेलं आहे, हे आपल्यासाठी खर्च गेलेला आहे. अबक दुबक आपलंच चालू आहे. तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो, कसं आंदोलन केलं, कसा मी बोललो, कशा प्रकारे त्याला चितपट केलं, आणि या असणाऱ्या चढाई बढाईमध्ये एवढं आयुष्य गेलं. खऱ्या अर्थानं आपल्याला या गोरगरीब समाजासाठी जर आपल्याला संघर्ष करायचा असेल तर माझ्या मित्रांना आपण काय केलं पाहिजे, तर मगा सांगितल्याप्रमाणे, बोके साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे खंड प्रसिद्ध केले, त्या खंडातील 18वा खंड, 18व्या खंडाचे 3 भाग आहेत. त्या 3ही भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयावर शेकडो भाषणं दिलेले आहेत. वाचले नाही? वाचले, सगळ्यांनीच वाचले. तर त्यावेळेस एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला आंबेडकर भवन बांधण्याचं काम चालू केलेलं होतं. त्या आंबेडकर भवनावर इमारत फंड जो आहे, इमारत फंडावरचे शेकडो भाषणं आहेत बाबासाहेबांची. त्या भाषणाचा सार असा आहे माझ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी आपल्या समाजाचा एक खांबी असणारा तंबू आहो. त्या भाषणाचा सार सांगतो आपणाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी आपल्या समाजासाठीचा असणारा जो हा चळवळीचा जो तंबू आहे, त्या तंबूचा एक मात्र खांब आहो. हा खांब जर कोसळला तर तंबू कोसळल्याशिवाय राहणार नाही. हा तंबू कोसळल्याशिवाय राहणार नाही. आणि तंबू जर कोसळला तर या समाजाचा कोणी वाली राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही या असणाऱ्या तंबूला सगळ्या बाजूंनी तणाय लावले पाहिजे. या तंबूला सगळ्या बाजूंनी तणाय दिले पाहिजे की जेणेकरून खांब जरी कोसळला तर माझ्या मित्रांनो हा तंबू कोसळणार नाही. हा तंबू कोणता आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या गोरगरीब समाजाच्या घामापासून उभी झालेली, या गोरगरीब समाजाच्या घामापासून उभी झालेली म्हणजे स्वाभिमानाची असणारी या समाजाची टोले जंग इमारत असली पाहिजे. त्या त्या जिल्ह्याचं स्वरूप पाहून तशा प्रकारची टोले जंग इमारत असली पाहिजे. आणि त्या इमारतीच्या असणाऱ्या चळवळीच्या आधारावर, त्या इमारतीच्या असणाऱ्या चळवळीच्या आधारावर हा समाज आपल्याला स्वाभिमानी बनवता येतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं वाचन केल्यानंतर नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय सांगायचं आहे हे आपण ध्यानी घेतलं. मग त्या पद्धतीची आवश्यकता काय आहे त्याचा थोडासा आपण अभ्यास केला. तर मी नम्रपणे आपणाला सांगतो, 2004 पर्यंत आपल्या आरक्षणधारी समाजाच्या खिशामधून ज्या प्रतिगामी समाजानं आपल्यावर अन्याय केलेले आहेत त्या समाजाच्या खिशामध्ये जो पैसा आपला नाही,
तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. तो पैसा किमान आपण 7 ते 8 हजार कोटी प्रत्येक जिल्ह्यामधून 2004 पर्यंत 1950 पासून तर 2004 पर्यंत जिल्हे कमी जास्त संख्येचे आहेत. हा अमाऊंट कमी जास्त निश्चित आहे. 4,000पासून तर 7 ते 8 हजार कोटीपर्यंत. नागपूर जिल्हा जसा खूप मोठा आहे. अकोले 10 बसतात नागपुरामध्ये. नागपूरसारखे असणारे 20 बसतात मुंबईमध्ये. तर त्या जिल्ह्याचं स्वरूप पाहून तेवढा पैसा बाबासाहेबांनी दिला. फुकटचं चंदन उगवरे नाऱ्या या पद्धतीनं आपल्यावर अन्याय करणाऱ्याच्या खिशामध्ये आपण गमावलेला आहे. बघाच आम्ही साहेबांसोबत चर्चा करताना, गेडाम साहेबांसोबत, खोब्रागडे साहेबांसोबत, तर आज आपला एक एक माणूस आपला पैसा 2-2 लाखाचे 3-3 लाखाचे असणाऱ्या कार्यक्रमामध्ये बँड बाजेच वाजवतो. 8-8, 10-10 लाख रुपये आपल्याला हॉलमध्येच द्यावे लागतात. हा पैसा का आपला पैसा आहे का? प्राध्यापक भारसाकडे वजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर गेले तर आज देखील मला लंगोटी नेसायला देखील पैसा शिल्लक राहत नाही. आज देखील आपल्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जर वजा केले तर, आणि म्हणून हा एवढा पैसा आपण गमावून बसलो. वाहून गेला पैसा, समाजात मुरला नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इमारत फंड कशासाठी सांगितला होता. आज अकोल्याचे लोक जर 10 नागपुरात आले तर 4 आणि 5 हजार रुपयाच्या सूटमध्ये ते राहतात. तो पैसा पुन्हा चालला जातो. हा सूक्ष्म पद्धतीनं तुम्ही आपण अभ्यास केला. जी व्यक्ती जी चळवळ लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करते ती व्यक्ती ती चळवळ मोठी गोष्ट करू शकत नाही. माझ्या मित्रांनो, ही लहान गोष्ट म्हणून आपल्याला सोडून देता येणार नाही. आणि म्हणून या गोष्टीचा आपण अभ्यास केला आणि त्या पद्धतीनं जसं जमिनीवर पडलेलं पाणी त्याच ठिकाणी मुरलं पाहिजे तर त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो पैसा दिलेला आहे तो आपल्या समाजात मुरला पाहिजे. एवढंच नाही तर प्रतिगाम्यांनी जे आपल्याला लुटलेलं आहे, ते जे लुटलेलं आहे त्या ज्यांनी लुटलं त्यांच्या खिशातून पैसा या गरीब समाजामध्ये येऊन पडला पाहिजे. या अनुषंगानं आपण अभ्यास केल्यानंतर मग आपण त्या मार्गाला लागलो की जर हा पैसा 20वा हिस्साचा विचार जरी केला, केवळ 20वा हिस्साचा, 1950 पासून तर 2004 पर्यंत केवळ 20वा हिस्सा आपण जर गोळा करू शकलो असतो समाजाच्या उन्नतीसाठी तर किमान पुन्हा, मी कॉमर्सचा एक मास्टर आहो, मी नेहमी करता सांगतो, मी ब्लॅकबोर्डवर हे सिद्ध करून देऊ शकतो. खूप नम्रपणे सांगतो मी. 4,000 कोटी कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या 4,000 कोटीचा आपण आपल्या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचं काम करू शकलो असतो. काय झालं असतं याच्यामध्ये? 22 प्रतिज्ञा आपण घेतो, किती जोमानं सांगतो, ब्रह्मा विष्णू महेश यांना मी देव मानणार नाही, गौरी गणपतीची पूजा करणार नाही, वगैरे वगैरे सगळ्या 22 स्वाभिमानी आपण आहो ना, स्वाभिमानी आपण. हॅलो, ओके, खूप स्वाभिमानी. हे आज मी व्याख्यान दिल्यानंतर 22 प्रतिज्ञा समाजाला सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवसाला प्राध्यापक भारसाकडे त्याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याचे नातेगोते, त्याचा नातूपुतू यांना घेऊन कॉन्व्हेंटमध्ये टाकायला जातो किंवा शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला जातो किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जातो. तो कुठं जातो? तो कोणाच्या शाळा कॉलेजला जातो? तो प्रतिगाम्यांच्या शाळा कॉलेजला जावं लागते त्याला. या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शाळा कॉलेजेस जे आहेत ते किमान 60 ते 70% ह्या प्रतिगाम्यांच्या आहेत. मग त्या ठिकाणी माझा मुलगा, माझी मुलगी जर त्या कॉन्व्हेंटला गेली किंवा शाळेमध्ये गेली RSSच्या प्रतिगाम्यांच्या, तर तिथे काय बुद्ध फुले शाहू आंबेडकरी सांगतात का काय त्याला? त्याला गणपतीचीच पूजा करावी लागते, त्याला देवीचीच पूजा करावी लागते, त्याला ते हिंदूंचे स्त्रोत. आता तर अजून वातावरण बिघडलेलं आहे. आता तर नवीन अभ्यासक्रम त्या पद्धतीने आणलेला आहे. हे का झालेलं आहे? गेल्या 65-70 वर्षामध्ये आपण या पद्धतीनं चुपचाप राहण्याचा तो परिणाम आहे. कुठला स्वाभिमान आहे आता? नंबर 1. नंबर 2, आम्ही खूप स्वाभिमानी आहोत, खूप शिकलो. बरं, शिकला बाबा, हरकत नाही. प्रतिगाम्यांच्या कॉलेजला शिक, कॉन्व्हेंटला शिक, हायस्कूलला शिकला ना. आम्ही सांगतो ना भाषणामध्ये, आमच्या एवढं कोणीच शिकलेलं नाही. या देशामध्ये ब्राह्मणांच्या बरोबरीचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण आम्ही घेतलंय म्हणतो आम्ही.
अरे घेतलंय, काही हरकत नाही. आता पुढे काय? दिवस उगवला की हातात कटोरा, दे ग माझ जोगवा, नोकरी देता कायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्वाभिमान सांगितलेला नाही आहे. आणि म्हणून आपला समाज अत्तदीप भाऊ आपण सांगतो बुद्धाच, आपला समाज स्वतःच्या पायावर उभा झाला पाहिजे. त्याला इतरांवर विसंबून राहता कामा नये. जो इतरांवर विसंबून राहिला त्याचं काय होते आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून आपण आपल्या समाजाला शिक्षण देऊ शकलो असतो पाहिजे. आपल्याला आपल्या समाजाला नोकऱ्या देता आल्या पाहिजे. आपला समाज स्वावलंबी आणि स्वाभिमानी झाला पाहिजे. हे आपण करू शकलो असतो. 4,000 कोटी आपण 20वा हिस्सा म्हणून थांबवू शकलो असतो. 20वा हिस्सा म्हणून जर 4,000 कोटी थांबले असते माझ्या मित्रांनो, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान त्या जिल्ह्याचा व्याप आणि जनसंख्या पाहून किमान 5 ते 10 आपल्या कॉन्व्हेंट असत्या, समाजाच्या असत्या, एकट्या दुकट्याच्या नसत्या. आज एकट्याने शाळा कॉलेज काढली म्हणजे तो धन्य समजतो स्वतःला. ते समाजाचं असलं पाहिजे. त्याच्या 5 ते 10 कॉन्व्हेंट असत्या, 10 ते 15 20 त्याच्या हायस्कूल्स असते क्वालिटेटिव्ह, त्याचे असणारे कॉलेजेस असते. प्रत्येक जिल्ह्यात 2 इंजिनिअरिंग कॉलेज असते, 2 मेडिकल कॉलेज असते, 2-3 असणारे कृषी कॉलेज असते, त्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या कंपनीज असत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ, या पद्धतीने आपली असणारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक असती, 8 ते 10 मजली समाजाची असती. त्याच्या 5-50 ब्रँचेस असत्या. आपल्या रिअल इस्टेट कंपनीज असत्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर आपण काय करू शकलो असतो, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 25 ते 40 हजार गरीब परिवाराला आपण नोकऱ्या देऊ शकलो असतो. विचारांबरोबर जर खिसा भरलेला नसेल, विचारांबरोबर जर खिसा भरलेला नसेल, तर माझ्या मित्रांनो त्याच्या पदरी गुलामगिरी आली म्हणून समजायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीला एक पत्र लिहिलं होतं. 1950च्या आषाढ पौर्णिमेला कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीनं बाबासाहेबांना पत्र लिहून कळवलं की आम्ही एक विशेषांक काढत आहोत, त्याच्यामध्ये आपण एक आर्टिकल द्या. तर बाबासाहेबांनी एक आर्टिकल लिहून पाठवलं. त्या आर्टिकलमध्ये बाबासाहेबांची एक ओळ फक्त मी आपल्याला सांगतो. जो आर्थिक सामाजिक बाबतीमध्ये गरीब आणि दरिद्री असेल, आर्थिक आणि सामाजिक बाबतीमध्ये जो गरीब आणि दरिद्री असेल, तर तो बौद्ध असू शकत नाही. आता कसं करायचं? काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत नव्हतं? ते तर 1950चाच लेख आहे. 1950चा लेख आहे, 56 मध्ये धर्मांतर केलं, तर बाबासाहेबांना माहीत होतं की हा आमचा गोरगरीब समाज आहे. पण सोबतीला बाबासाहेबांनी 2 गोष्टी दिल्या होत्या आपणाला. एक संवैधानिक आरक्षण दिलं, शैक्षणिक आरक्षण दिलं, हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग दिला की हा बौद्ध समाज बनतोय, माझा अनुयायी आहे, आरक्षणधारी वर्ग निश्चितपणे कमाईचा 20वा हिस्सा देणार आहे. या असणाऱ्या दोन्ही गोष्टीकडे जवळजवळ दुर्लक्ष झाल्याचं आपणाला दिसते. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, किमान आता तरी आपल्याकडे 10-15 वर्षे आहेत. या 10-15 वर्षामध्ये आपण आपल्या समाजाला बलवत्तर करू शकतो. या अनुषंगानं आपण अकोल्यामध्ये जे देशातील 16 राज्याचे लोक 40-40, 50-50च्या जथ्यानं आतापर्यंत त्या ठिकाणी आले. 16 राज्याचे लोक, त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्या राज्यामध्ये तशा प्रकारची असणारी जमिनीवर उभं राहून नजरेनं पाहू आपण की आपल्यामुळे किती घरं रिफॉर्म झाले, किती लोकांना आपण आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत रिफॉर्म करू शकू. हे डोळ्यानं पाहिलं पाहिजे, हे पस्तिको हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून गोव्याला 12 राज्याच्या लोकांनी पुन्हा कॉन्फरन्स घेतली. गोव्याला 12 राज्याच्या लोकांनी कॉन्फरन्स घेतली, त्या ठिकाणी प्रतिष्ठानला बोलावलं आणि ही चळवळ आम्हाला समजावून सांगा. या पद्धतीनं ते देखील कामाला लागले आहेत. तर याच्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता माझ्या मित्रांनो, ती खूप आवश्यकता महत्त्वपूर्ण आहे. मी खूप शिकलो, मला खूप समजते, मी किती काम करू, मी तर नेताच आहो, या आविर्भावामध्ये जर राहिलो आपण,
तर हा सत्कारास प्राध्यापक भारसाकडे हा पात्रच ठरू शकत नाही. महाळ क्रांतीच्या असणाऱ्या सत्याग्रहाच्या पर्वावर हा सत्कार आहे. त्या सत्याग्रहाच्या पर्वावर असणारा आता 100 वर्ष 100वर लागलंय हा सत्कार त्याच्यामध्ये आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 मार्चला 1927ला जे भाषण दिलंय त्या भाषणाचाच उल्लेख एक वाक्य मी आपणाला सांगतो की सत्याग्रह बाबासाहेबांनी कशासाठी म्हटलेला आहे, कशाला सत्याग्रह म्हटलेला आहे. सत्याचा आग्रह करणारी मंडळी. कोणत्या सत्याचा आग्रह? जे सत्कार्य आहे. मग जे लोक सत्कार्य करतात, जे लोक सत्कार्य करतात ते सत्कार्य करणाऱ्यांचा असणारा जो समूह आहे तर त्यांचा तो सत्याग्रह आहे. म्हणून सत्याचा आग्रह धरणारी मंडळी आहे. मग सत्याचा आग्रह धरणारी जी मंडळी असेल माझ्या मित्रांनो, त्याच्या कंडिशन्स बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलं. सत्याचा आग्रह धरणारा सत्कार्य करणारी मंडळी. मग सत्कार्य करणारी मंडळी कोण? चांगलं कार्य करणारी, सत्कार्य करणारी, समाजाला उपयोगी काम करणारी. मग कोण करते काम? प्राध्यापक भारताकडे एकटाच करते का काम त्या प्रतिष्ठानचं? एकटा मनुष्य काहीच करू शकत नाही. त्याच्या असणाऱ्या प्रामाणिकपणानं, त्याच्या असणाऱ्या नीतिमत्तेनं, त्याच्या असणाऱ्या समानतेच्या वागणुकीनं, बंधुभावाच्या वृत्तीप्रवृत्तीनं तो इतरांचं कोणाचं मन दुखणार नाही या पद्धतीनं तो असणाऱ्या आपल्या सवंगड्यांना समानतेच्या आधारावर जवळ घेतो. आणि जे लोक अशा पद्धतीनं लोकसंग्रह करतात, लोकसंग्रह न करणारी मंडळी माझ्या मित्रांनो सत्याग्रह करण्यास पात्र ठरत नाहीत आणि ते सत्कारास पात्र ठरत नाहीत. आणि म्हणून जर समाजाभिमुख काम करायचं असेल तर आपल्यातील अहमपणा हा गळून पडला पाहिजे. तसं आपण जगभर सांगतो हे प्रतिष्ठान आपल्या तमाम लोकांचं आहे, केवळ बौद्धांचंच आहे असंही नसून या देशातील तमाम असणाऱ्या मागास बहुजनांचं, एवढंच नाही तर रंजल्या गांजल्या जे ब्राह्मण आहेत, जे मानवतेचे पुजारी असू शकतात त्यांचंही आहे. आपली चळवळच त्यांना रिफॉर्म करण्याची आहे, तो बदलला पाहिजे. त्याच्यामध्ये मानवतेचं मूल्य रुजवता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून आपल्याला लोकसंग्रह करता आला पाहिजे. लोकसंग्रह कोणाच्याने होत नाही, प्रत्येकाच्या क्षमता असतात. होऊ शकते अकोल्यामध्ये लोकसंग्रह आपण केला, आतापर्यंत असणारे 1 लाख लोक गोळा केले, तिथं असणारे कमीत कमी 8-10 हजार परिवार त्या ठिकाणी अटॅच आहेत महाराष्ट्रातील आपण तमाम. मग आपण काय सांगतो माहीत आहे का? जे त्याच्यामध्ये लाईफ मेंबर आहेत त्यांचंही आहे आणि जे लाईफ मेंबर नाहीत त्यांचंही आहे. हे सगळ्यांचं आहे. अन्य समाज देखील माझ्या मित्रांनो, इवन नागपुरातले जे गडकरी आहेत, नितीन गडकरी यांनी देखील निरोप पाठवला की मला प्रतिष्ठान पाहायला यायचं आहे. मी खूप ऐकलेलं आहे. शरद पवार त्या ठिकाणी 8 नोव्हेंबरला येऊन गेलेले आहेत. खूप पुन्हा नम्रपणे सांगतो 10 कोटी रुपये प्रतिष्ठानला देण्याचा त्यांनी निर्धार केलेला होता. त्यांनी म्हटलंय की माझ्याकडून काही अपेक्षा, आम्हाला कळलंय हे तर आपण पहिल्यांदाच खूणगाड बांधली. आपल्या प्रतिष्ठानचं एक धोरण आहे, 1 नया पैसा देखील प्रतिगाम्यांचा आणि भांडवलदाराचा 1 नया पैसा देखील घ्यायचा नाही. आपल्याला 1 नया पैसा देखील आपण घेतलेला नाही. शरद पवारांना नम्रपणे आपण सांगितलं, साहेब आम्हाला 1 नया पैसा देखील पाहिजे नाही. आमने सामने बसून त्यांना सांगितलं 1 नया पैसा देखील आम्हाला पाहिजे नाही. तुमचा आम्ही पैसा घेतला, आम्ही दानाफान झालो हे पुन्हा स्पष्टपणे सांगितलं त्यांना. आमचा गरीब समाज घामाचा पैसा 50-50 रुपये करून देखील आतापर्यंत 250 ते 200 कोटीचं काम झालेलं आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये किमान त्या ठिकाणी तुम्ही डोळ्यानं पाहाल, किमान 5 ते 10 हजार कर्मचारी आपले त्या ठिकाणी नोकरी करताना आपल्याला दिसतील. 5 ते 10 हजार परिवार. अकोला जिल्ह्याच्या 1800 खेड्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये 5 कर्मचारी राहतील माझ्या मित्रांनो. 18-95 9,000 कर्मचारी त्या प्रतिष्ठानचे असणारे कर्मचारी राहतील, केवळ ग्रामीण भागात नोकरी करणारे. आणि कोणते राहतील ते? हे आपल्या समाजाचं बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाच्या आधारे मी आपल्याला खूप नम्रपणे पुन्हा सांगतो, महाराष्ट्रातील नव्हे किमान देशातील ते आपलं कॉलेज आहे.
आपण जाहीर केलं सर, आपण जाहीर केलं येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. तिथे काय दुसऱ्या कंपन्या येणार नाहीत, ही संस्था त्यांना हमी देणार आहे. तिथे काय एक विद्यार्थी शिकतोय का? पण त्यांना सांगितलं तुम्ही शिक्षण कसं घेतलं पाहिजे, तुम्ही प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं पाहिजे, तुम्ही नियमित वर्गामध्ये हजर असले पाहिजे, तुमचा आचार विचार उच्चार चांगला असला पाहिजे, तुमचा रिझल्ट चांगला असला पाहिजे. हे तुम्ही द्या, नोकरी इथंच तुम्हाला मिळेल. पुढच्या वर्षापासून ती बिल्डिंग तयार आहे, मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन. ते कमीत कमी 25 कोटीचं उभं राहत आहे, कंप्लीट झालं आहे, फिनिशिंग चालू आहे. या समोरची बिल्डिंग जी आहे ते जवळपास 50 ते 55 कोटीची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन, त्याच्या बॅक साईडला रमाई प्रबोधन भवन कंप्लीट झालं, फिनिशिंग चालू आहे. त्या रमाई प्रबोधन भवनामध्ये पुढच्या वर्षापासून महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील ग्रॅज्युएट झालेले गरीब विद्यार्थी, त्यांची पहिल्यांदा परीक्षा होईल, अभ्यासाला पात्र आहेत का, नाहीतर बसला मोबाईल घेऊन. ते अभ्यासाला जे पात्र ठरतील त्या 200 विद्यार्थ्यांना मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा जो त्याग आहे की स्वतःचं असणारं जे काही मन्यांचं असणारं त्यावेळेसचं असणारे जे काही पोत किंवा त्याला मंगळसूत्र म्हणावं का काय आता वाटत नाही असं, आणि म्हणून ते गहाण ठेवून विद्यार्थ्यांची व्यवस्था करणारी मातोश्री रमाबाई, तर तो आदर्श घेऊन त्या बिल्डिंगमध्ये 200 विद्यार्थ्यांचं विनामूल्य भोजन, विनामूल्य निवास आणि विनामूल्य MPSC UPSC बँकिंगचे कोचिंग क्लासेस राहतील माझ्या मित्रांनो. आणि त्यांना सांगितलं जाईल अभ्यास मन लावून करा, ओके, कलेक्टर व्हा, SP व्हा, तुम्हाला कोण बनवते ते पाहू आता काय आहे ते. आता ते वातावरण बदलत चाललंय. त्यांना सांगितलं जाईल व्हा कलेक्टर, SP, न्यायाधीश, मॅनेजर, पण नाही झाले तरी चिंता करायची नाही, त्याच दर्जाची नोकरी प्रतिष्ठान दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला, प्रतिष्ठान नोकरी देईल. माझ्या मित्रांनो 200 एकर ॲग्रिकल्चर लँड खरेदी करण्याचं काम प्रतिष्ठाननं सुरू केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह फार्मिंग त्या ठिकाणी राहील. प्रति गाम्यांच्या शेतामध्ये जाऊन आपल्या असणाऱ्या गरीब समाजाला त्या ठिकाणी अन्यायग्रस्त व्हावं लागते, आर्थिक अन्यायग्रस्त व्हावं लागते, सामाजिक अन्यायग्रस्त व्हावं लागते, शोषणाला बळी पडावं लागतं. आणि म्हणून 1000 एका एकरामध्ये 5 मजूर काम करतात डेली. 200 एकरामध्ये 1000 गरीब परिवाराला त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाप्रमाणे पगारी नोकरी दिल्या जाणार आहे. पगारी नोकरी त्या ठिकाणी राहील. नागपुरातील श्याम तागडे प्रतिष्ठानला आले होते, तेव्हा ते ऑलरेडी सचिव होते. 1000 लोकांपुढे भाषण त्यांनी दिलं श्याम तागडे साहेबांनी, आणि त्यांना त्या ठिकाणी देखील सांगितलं होतं. नंतर भाषण झाल्यावर त्यांनी मला विचारलं की हे कसं शक्य आहे. काय सांगितलं त्यांना त्या ठिकाणी 1000 लोकांच्या समक्ष? चंद काही वर्षामध्ये त्यांना सांगितलं आपण चंद काही वर्षाच्या नंतर या प्रतिष्ठानचं पर डे उत्पन्न 1 ते 1.25 कोटी राहणार आहे, पर डे. पुन्हा त्यांना समजावून सांगितलं, तुम्हाला वाटत असेल म्हटलं की मी भावनिक होऊन बोलतोय किंवा मला सांगायचं आहे का पर डे 1 लाख. 1 लाख नाही, पर डे 1 ते 1.25 कोटीचं उत्पन्न या प्रतिष्ठानचं राहणार आहे. आणि तेव्हापासून या कॉलेजमध्ये किंवा या संस्थेमध्ये जे हजारो लोक नोकऱ्या करणारे असतील त्यांना गव्हर्नमेंटच्या पगारापेक्षा जास्त पगार राहणार आहे. गव्हर्नमेंटच्या पगारापेक्षा. गव्हर्नमेंटचा 1 नया पैसा घेतला जाणार नाही, ग्रँट घेतल्या जाणार नाही. आणि म्हणून माझ्या मित्रांनो या पद्धतीनं हे प्रतिष्ठान जे आहे हे तुमचं आपलं सगळ्यांचं आहे. क्रांती जर समाजामध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या असणाऱ्या इतिहासाच्या आधारावर काही करायचं असेल तर आपण समाजाचा चेहरा मोहरा आपल्याच्यानं बदलवता आला पाहिजे, त्यांची आर्थिक ताकद वाढवता आली पाहिजे. नाहीतर अशाच पिढ्या जर आपल्या राहिल्या तर एक ना एक दिवस माझ्या मित्रांनो आताच तर आपल्या असणाऱ्या गणपत्यांमध्ये आपल्या मिरवणुका सामील होऊन राहिलेल्या आहेत. गणपतीच्या मिरवणुकामध्ये, देव्याच्या मिरवणुकामध्ये बँडबाजेच नाही तर आपले लोक नाचायला लागलेले आहेत, आपले लोक बेधुंद व्हायला लागलेले आहेत. काही एरियामध्ये तुम्हाला सांगतो, खंत सांगतो, आपल्या महाराष्ट्रातील काही गावांमध्ये काही एरियामध्ये देव्याचे मंदिरं आणि गणपतीचे मंदिरं आपले लोक बांधायला लागलेले आहेत. हे तुम्हाला प्रॅक्टिकली सांगू शकतो.
आणि म्हणून हा जर लोंढा आपल्याला थांबवायचा असेल तर आपण या समाजाला त्याच्या बुद्धिमत्तेच्या आधारावर जेवढी वैचारिकता असेल त्या प्रमाणामध्ये त्याच्या खिशामध्ये आपल्याला पैसा टाकावा लागणार आहे, मेहनतीचा पैसा टाकावा लागणार आहे, त्याला स्वबळावर उभा करावा लागणार आहे. ही खास चळवळ आपली आहे. अन्यथा काय होईल, विचार खूप पुढे चालले आणि प्रॅक्टिकल वर्क मागं राहिलं. काही दिवसानंतर या विचारवंतांना देखील, आता जे एस पाटील साहेबांनी वगैरे सांगितलं, आपल्यातले शिकलेले सवरलेले चळवळकर्ते देखील कोणत्या कोणत्या चळवळीत गेलेले आहेत. आणि म्हणून या गोष्टीकडे आपण आपलं ध्यानाकर्षण करावं एवढी आपणाला नम्र विनंती करतो. मला माहीत आहे चिठ्ठी कशासाठी आलेली आहे, परंतु नागपुरात जर कोणी अर्धा पाऊण घंटा आपण बोलत असाल तर मी मला डोक्यात आलं माझ्या की किमान अकोल्याहून आलं तर मला डबलचा टाईम निश्चित मिळेल. या पद्धतीनं मी आपला सगळ्यांचा वेळ घेतला, आपली माफी मागतो. आणि आपल्याला त्रास झाला असेल, आपण आपल्या परिवारातले आहो एवढं सांगतो. पुनश्च सगळ्यांचे आभार मानतो, सत्कार मूर्तींचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम.